आपल्याला यश प्राप्तीसाठी आपल्याला कठीण परिश्रम करावाच लागते. कठीण परिश्रम केल्याच्या नंतरच आपल्याला काहीतरी साध्य होऊ शकते. आणि आपल्याला जर आज आपण काय केलं, एक गोष्ट जर आपण घेतली, तर मुंगीचं उदाहरण घेतलं तर मुंगी बघा कधीही पहिलं जर भिंतीवर तिला चढायचं असेल तर काय करते ती, पहिला प्रयत्न करते, परत खाली पडते, पुन्हा जाते, परत पडते. तर ती अशी खाली पडले म्हणून खचून न जाता काय करते ती जोमानं पुन्हा उठते आणि जोमानं त्या भिंतीवर काय करत राहते, ती चढण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी एक असा दिवस येते की तिला यश हे प्राप्त होते. यश म्हणजे काय, ती भिंतीवर चढली जाते. तर याच आहे, यश हे थोड्याच दिवसात मिळण्याचं नाही. यश मिळण्यासाठी काय करावं लागणार, आपल्याला अथक परिश्रम करावा लागते. आणि त्याच आहे त्या आपल्या याच्यामध्ये गणितामध्ये असेल किंवा कोणत्याही विषय असेल तर आपल्याला त्याच्यात पारंगत व्हायसाठी आपल्याला काय करावं लागेल, डेली टू डेली 2 तास असेल 3 तास असेल, आपल्याला जेवढं काही शिकवलेलं आहे ते तुम्ही त्याच वेळेत त्याच दिवशी केलं पाहिजे. तरच तुम्हाला काय होईल, ते सर्व काही लक्षात राहील. आणि एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवणे गरजेचं आहे, आता तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे तुम्ही ते जर 2 दिवसाला रिव्हिजन केलं पाहिजे. तर तुम्ही त्याच्याकडे जर 8 दिवस जर बघ नाही गेला तर काय होणार आहे, तुम्हाला नाहीच होईल. त्याच्यासाठी रिव्हिजन करणं हे खूप महत्वाचं